हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 25वा हप्ता आणि 26वा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता, उत्सुकता, उत्कंठा तुम्हाला सर्वांनाच लागलेली आहे. आणि यामध्येच लाडक्या बहिणींनो, 2 दिवसाच्या अगोदर 25वा हप्त्याचा म्हणजे जुलै हप्त्याचा जी आर प्रसिद्ध झाला होता. तर त्याच्या निमित्ताने आज 14 ऑगस्ट आहे. तर उद्याला 15 ऑगस्ट, या 15 ऑगस्ट निमित्ताने तुम्हाला लाडक्या बहिणींनो वितरण सुरू होणार का, याबद्दलची दाट शक्यता काय असणार आहे ते सगळं सांगणार आहे. सोबतच रक्षाबंधनाचं गिफ्ट हेच असणार आहे, की पुन्हा तुम्हाला एक हप्ता म्हणजे ऑगस्ट हप्ता भेटणार आहे, म्हणजे 26वा हप्ता भेटणार आहे. याची एक अत्यंत महत्वाची अपडेट समोर आलेली आहे. ती अपडेट घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्हाला 24वा हप्ता भेटला का, आणि त्याच्या माध्यमातूनच लाडक्या बहिणींनो तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, आजची आहे 14 ऑगस्ट. 12 ऑगस्टला जी आर प्रसिद्ध झालेला आहे, बरोबर? की तो जी आर कशाचा आहे, जुलै महिन्याचा. म्हणजे समजा आज जर वितरण सुरू झाले, मला तर वाटत नाही की आज होणार म्हणून, कारण की उद्याला सुट्टी आली, परवाला सुट्टी आली. तर एका दिवसामध्ये वितरण सुरू होत नाही किंवा पूर्ण होत नाही. म्हणून वितरण सुरू होणार आहे लाडक्या बहिणींनो 17, 18, 19, 20, 21 या तारखांमध्ये. म्हणजे नेक्स्ट वीक मध्ये आपल्याला वितरण मिळू शकतं. आणि तोही हप्ता कितीचा असेल, जुलै महिन्याचा. कितीचा? 1500चा. आणि काही जे आता आम्ही म्हटलं होतं की 2100 वाढून द्या किंवा 3000 करा, 2 महिन्याचे पैसे, असं अजून काही डिक्लेअर झालेलं नाहीये. म्हणजे तुम्हाला 2100 ही भेटणार नाहीये ना, तुम्हाला 3000 रुपये भेटणार आहे. तर तुम्हाला 1500च रुपयावर समाधान मानावं लागणार आहे, कारण लाडक्या बहिणीनो जो जी आर प्रसिद्ध झालाय तो फक्त आणि फक्त जुलै महिन्याचा आहे. त्याच्या अनुषंगाने तुमच्या अकाउंटला 1500 रुपये नेक्स्ट वीक मध्ये येण्याची दाट शक्यता वर्तवली जाणार आहे. म्हणजे आज वितरण होणार का, याचं उत्तर आहे नाही. पण झालं तर आपल्यासाठी चांगलीच आनंदाची बाब आहे, कारण की उद्याला 15 ऑगस्ट आहे. इट माइट बी पॉसिबल असं होऊ शकतं. लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी, राज्य सरकारकडून निधी मंजूर, पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. बघा, असं न्यूज पेपरमध्ये सुद्धा चालू झालेलं आहे, की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील कोट्यावधी पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जुलै महिन्याचा हप्त्याचे 1500 रुपये आर्थिक मदत अधिकृतपणे सुरू झाली आहे. राज्यातील सर्व पात्र महिलांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने 1500 रुपयाचा लाभ जमा होणार आहे. महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील असे माध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे. त्याचबरोबर जुलै महिन्याचा हप्ता वेळेत देण्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष विभागाअंतर्गत येणाऱ्या अनुसूचित जाती घटकातील पात्र महिलांसाठी राज्य सरकारकडून तब्बल 319 कोटी 53 लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. आणि ऐन सुनासुदीच्या काळात पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होत असल्याने राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आनंदाचं वातावरण आहे. बट ज्या बहिणी आता खरंच पात्र आहे आणि त्या सरकारच्या चुकीमुळे अपात्र झाल्या, या बहिणींबद्दलही सरकारने निर्णय घ्यावा, कारण या बहिणींनाही ई-केवायसी करून काय करावं, पात्र करावं. कारण की अशा असंख्य लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्याकडे जेव्हा ई-केवायसी करताना पतीचे डॉक्युमेंट नव्हते, कारण की त्या एकल होत्या, वडील नव्हते, तर मग त्या बहिणींची ई-केवायसी रखडलेली आहे. तर अशा बहिणींसाठी सरकारने काहीतरी करून ज्या अपात्र बहिणी ठरलेल्या आहेत त्यांच्यासाठी ई-केवायसी पुन्हा सुरू करावी. तुम्हाला काय वाटतं? सरकारने ई-केवायसी पुन्हा सुरू करावी का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. रक्षाबंधन अवघ्या 2 आठवड्यात आले असून हा निधी रक्षाबंधनाच्या आधी म्हणजे 28 ऑगस्टच्या आधी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, तर पुढल्या वीकमध्ये. बघा, आज वितरण सुरू होणार का? मला तर वाटत नाही आज सुरू होणार. भलेही ते 15 ऑगस्ट असेल, कारण की याच्यापेक्षाही मोठा जो सण आहे तो रक्षाबंधन आहे. तर त्याच्या नेक्स्ट वीकमध्ये म्हणजे 17 ते 21 किंवा 22च्या तारखांमध्ये तो तुमच्या अकाउंटला क्रेडिट होऊ शकतो. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, मला असं म्हणायचं आहे, सरकारने या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे, की जो 26वा हप्ता सुद्धा आहे तो सुद्धा याच महिन्यामध्ये रक्षाबंधनाच्या पूर्वी लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये द्यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता थांबतो, भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओ.